नमस्कार. डायमंड्स ऑफ मेडिकल ट्रेजरच्या या आजच्या भागामध्ये आपण लंबर स्पॉन्डिलोसिस म्हणजेच ज्याला आयुर्वेदामध्ये कटिगत वात असं म्हटलं जातं त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. लंबर स्पॉन्डिलोसिस हे आजकाल वरचेवर बहुतेक जणांना जाणवते. यामध्ये पाहिलं गेलं तर कमरेच्या मणक्यांचा तो हा आजार आहे. यामध्ये मणक्यांच्या हाडांची झीज होते आणि प्रामुख्याने जे लंबार वर्टिब्रे आहेत त्यामध्ये L3, L4, L5 आणि S1 यामधील जी दोन मणक्यांमधील जी जागा आहे ती कमी होते आणि पर्यायाने त्या दोन मणक्यांमधून जाणाऱ्या ज्या स्पायनल नर्व आहेत त्यांच्यावरती दबाव पडतो आणि वेदना, बधिरता निर्माण होते, मुंग्या आल्यासारखे वाटते. यालाच लंबार स्पॉन्डिलोसिस म्हणतात. लंबार स्पॉन्डिलोसिसची लक्षणं कुठली पाहिली तर पाठीच्या खालच्या भागामध्ये सतत वेदना होणे, खालच्या भागात कडकपणा वाटणे, शरीराची लवचिकता कमी होणे, हालचाली मंदावणे, मुंग्या येणे, बधिरता वाटणे, शरीराच्या खालच्या भागामध्ये अशक्तपणा वाटणे. तर याच्या आजाराची प्रमुख कारणे कोणती? वाढतं वय. वाढत्या वयानुसार हाडांची झीज होते, त्याला ऑस्टिओपोरोसिस असं म्हटलं जातं. त्यामध्ये मणक्यामध्ये ताण होतो आणि वेदना निर्माण होतात. चुकीची शारीरिक स्थिती म्हणजे आपण चुकीच्या पद्धतीने बसणे, उठणे, चालणे हे जर केलं तर त्याचाही मणक्यांवरती एक प्रकारे परिणाम होतो, ताण होतो आणि मग त्याच्यामध्ये वेदना निर्माण होते. सतत वजनदार म्हणजे वजन उचलायची कामं म्हणजे शरीराच्या भारापेक्षा जास्त वजन उचलणे यामुळे देखील मणक्यावरती प्रेशर येतं, दाब येतो आणि मणक्यामध्ये झीज निर्माण होते. तसेच जी म्हणजे शरीराने जी सुदृढ आहेत म्हणजे ज्यांचं वजन जास्त आहे अशा लोकांमध्ये प्रामुख्याने त्या शरीराच्या वजनाचा मणक्यांवरती प्रेशर पडतं, दबाव निर्माण होतो आणि त्यामुळे देखील एक प्रकारे मणक्यांची झीज होण्यास सुरुवात होते. आणि शेवटचा घटक आहे तो म्हणजे आनुवंशिकताचा घटक. म्हणजे कधीकधी कुटुंबातील एका सदस्याला जर आजार असेल तर तो दुसऱ्या सदस्याकडे येतो किंवा तसंच मणक्याला जर काही इजा झाली, आघात झाला, ॲक्सिडेंट झाला तर त्यामुळे स्पॉन्डिलोसिसचे कारण हे सुद्धा बनू शकते. लंबार स्पॉन्डिलोसिसमध्ये प्राथमिक कोणते आयुर्वेद उपचार करावे? सियानाथ गुगुळ, योगराज गुगुळ, त्रयोदशांग गुगुळ, लाक्षादी गुगुळ, दशमूळ काढा, रासनादी काढा यासारखी औषधं आपण तज्ज्ञाच्या साहाय्याने घेऊ शकता. यामध्ये पंचकर्म पद्धती आहे, त्यामध्ये आपण स्नेहन, स्वेदन, बस्ती, कटिबस्ती याचाही वापर करू शकतो. तसेच योग चिकित्सेमध्ये आपण बलासन, भुजंगासन, अधोमुखासन हे करू शकतो. दैनंदिन जीवनामध्ये आहार विहार म्हणजे अतिरिक्त वजन उचलू नये. थँक्यू. धन्यवाद.